धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भाड तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हीची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये पवित्र अशा सभागृहामध्ये आजच्या प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य शिरोमणी संत श्रेष्ठ संत श्री तुकाराम महाराजांचा आपणा सर्वांच्या परिचयाचा एका अर्थाने जगद्गुरु तुकोबराय आपल्या अवतार कार्याचं निमित्त सांगताना व्यक्त होतात की धर्माचं पालन करणं पाखंडाचं खंडन करतं आणि नामरूपी बीज वाढवणं हे आमचं कर्तव्य आहे त्यासाठी आम्ही अवतीर्ण झालो आहोत। हे सर्व करत असताना जे कोणी पाखंडी समाजकंटक आमच्या विरोधामध्ये समोर येतील त्या सर्वांसाठी तीक्ष्ण उत्तराचे बाण आम्ही कायम तयार ठेवत असतो आणि आमच्या धर्माचं पालन आणि अधर्माचं खंडन करण्याचं काम करत असताना जरी कोणी आमच्या पुढे आला तो सान असो अथवा थोर असो आम्ही कशाचीही भीडभाड ठेवत नाही। हा अभंगाचा संक्षेपात सोपा सरळ अर्थ आहे। विठ्ठल काय नंतर ना शेवटीच करा विठो बरं व्हायला करा नंतर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम
अभंग आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, अभंगाचा अर्थ पण परिचयाचा आहे. आपण कितीतरी वेळा याच्यावरती कीर्तन ऐकली सुद्धा आहे. पण अभंगाचा आजच्या परिप्रेक्षात विचार करताना जगद्गुरु तुकोबारायांना अभिप्रेत असलेलं धर्माचं पालन आणि अधर्माचं खंडन, एका अर्थाने पाखंडाचं खंडन करण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय होणं, उभं राहणं आणि नामरूपी बीजाचं वहन करणं जे जगद्गुरु तुकोबारायांना अभिप्रेत आहे. त्याच्या परिप्रेक्षामध्ये विचार करताना आपण कृतिशील करणं ही काळाची गरज आहे. नेहमी सांगतो, भगवंतानी गीतेमध्ये सांगून ठेवले, संत आणि भगवंत यामध्ये जास्त फरक नाहीये. संत भूतलावरती का अवतीर्ण होतात आणि भगवंत भूतलावरती का अवतीर्ण होतात, दोघांच्या अवतार कार्याचं निमित्त हे जास्त फरक नाहीये, एकसारखेच आहे. भगवंत कुठं वास करतात? वैकुंठामध्ये. आणि संत कुठे वास करतात? वैकुंठामध्येच वास करतात. तुकोबाराय सांगतात, आम्ही वैकुंठवास आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साचे. कुठं राहतात संत आणि भगवंत? एकाच ठिकाणी वैकुंठामध्ये राहतात. दिसायला सुद्धा एक सारखे. जगद्गुरु तुकोबाराय देव संत निमित्त त्या प्रतिमांचा फक्त काय असेल तो फरक आहे. पण देव आणि संत हे एकमेकांपेक्षा वेगळे होऊच शकत नाही. तरी सुद्धा भगवंताच्या अवतार कार्याचं निमित्त आणि संतांच्या अवतार कार्याचं निमित्त यामध्ये थोडासा भेद आहे. काय म्हणतात भगवंत मी का अवतीर्ण होतो? यदा यदा ही ग्लानिर्भवति भारत. सगळ्यांना माहिती, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा साधूंच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी आणि धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी मी पुन्हा अवतीर्ण होईल. ही भगवंताची प्रतिज्ञा आहे. जगद्गुरु धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी. तुकोबाराय काय म्हणतात? धर्मरक्षणासाठी तो अवतार घेतो आणि आपल्या भक्तजनांना पाळतो. हे कुणाचं कार्य आहे? भगवंताचं कार्य. संतांचं कार्य काय? भगवंत काय करतात? भगवंत जो दुष्ट आहे, जो वाईट आहे, त्या प्रत्येकाला संपवण्याचं, नष्ट करण्याचं कार्य करतात. ती भगवंताची प्रतिज्ञा आहे गीतेमधली. तेच भगवंत गीते यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. म्हणजे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा साधूंच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या विनाशासाठी मी पुन्हा अवतीर्ण. भगवंत काय करतात? दुर्जनांचा विनाश करतात. संतांचं कार्य भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे. संत काय करतात? ज्ञानोबराय काय म्हणतात? जे खळांची भगवंत म्हणतो जो वाईट आहे त्याला मी संपवणार. ज्ञानोबराय म्हणतात जो वाईट आहे त्यातलं वाईटत्व किंवा दुष्टत्व मी संपवून त्यामध्ये फक्त सज्जनत्व टिकवणार. भगवंताचं कार्य यापेक्षा संतांचं कार्य एक पाऊल का होईना पुढे. संत हे करुणेचा सागर आहे, मायेचा सागर आहे. संतांच्या हृदयामध्ये प्रेम, करुणा, वात्सल्य सोडून काहीच नाही. आपली सगळी संत चरित्र तेच आम्हाला सांगतात. अगदी त्या अंबाजी बुवानी तुकोबारायांना काट्याच्या झाडाने झोडपलं, पण तरी सुद्धा तुकोबाराय अंबाजी कीर्तनामध्ये त्याच्या गजवून त्याचे पाय दाबतात, हात दाबतात. तुम्हाला खूप लागलं असेल, तुमचे हात दुखले असतील, मला तुम्ही मारलं ना. इतके करुणेचा सागर असणारे आपले संत, त्यांच्या हृदयामध्ये वैराग्य, करुणा हे सोडून काही नाहीये. फक्त आणि फक्त प्रेम आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विनंती देह कष्ट मिली. जे जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झाले, तर जे देह झिजवतात ते जे संत प्रेमाचा सागर आहे, तेच संत जेव्हा जेव्हा धर्माची गोष्ट येते ना, तेव्हा मात्र कणखर बनतात. तेव्हा मात्र स्वतःचा साधू भाव सोडतात.
जे खळांची व्यंकटी सांडो त्यागून स्वधर्माचा सूर्य उगवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करतात. आपण काहीतरी आपल्या साधू संतांच्या चरित्राचा विचार केला पाहिजे. आज आपण या स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये जमलोय असंच 700-800 वर्षापूर्वी 1192 ला दिल्लीवरती मोहम्मद घुरीने आक्रमण केलं आणि दिल्लीचा पृथ्वीराज चव्हाणाला हरवून त्याच्यावरती कब्जा मिळवला. दिल्ली पडली. दिल्लीच्या किल्ल्यावरती असलेला भगवा ध्वज खाली येऊन तिथे हिरवा झेंडा फडकायला लागला. 100 वर्ष गेली असतील. 100 वर्षांनंतर ज्याला ब्रह्मविदेचा सुकाळ असं म्हटलं जातं त्या देवगिरीच्या राज्यावरती अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण केलं आणि 1292 ला देवगिरी कोसळलं आणि देवगिरीवरचा भगवा ध्वज खाली तिथे हिरवा चांतारा असलेला झेंडा फडकायला लागलाय. आणि या देवगिरीच्या किल्ल्यावरून खंडणीचा ओघ दिल्लीला सुरू झालाय. जाता जाता त्या रामदेवरायाची देवगिरीच्या राजाची मुलगी सुद्धा त्या अल्लाउद्दीन खिलजीने घोड्यावर टाकून उचलून घेऊन गेला आणि महाराष्ट्राची ही लक्ष्मी स्वतःच्या जनान खाण्यामध्ये कोंबली. एवढं दुर्दैवाचे दिवस महाराष्ट्राला आल्यानंतर त्या पंढरीच्या विठुरायाच्या रावळामध्ये नामदेवराय आणि ज्ञानोबाराय भेटतात. आणि ज्ञानोबाराय नामदेवरायला सांगतात नामदेवा जर आपला हिंदू धर्म रक्षण करायचा असेल, जर आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर तुला या पंढरीचं राऊळ सोडून भारतभर हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जावं लागेल. ज्ञानोबराय नामदेवरायांना कुठं जायला सांगतात ते आसामला, बंगालला. इथं जगन्नाथ साक्षात भगवान श्रीकृष्णांनी आपला देह ठेवला. त्या जगन्नाथपूरला जायला सांगतात का? इथे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या लीला केल्या त्या गोकुळामध्ये वृंदावनात जायला सांगतात का? जिथे साक्षात प्रभू श्रीरामचंद्र जन्मले ते अयोध्येत जायला सांगतात का? उत्तर प्रदेशात जायला सांगतात, मध्य प्रदेशात जायला सांगतात, छत्तीसगडला जायला सांगतात, दक्षिणेमध्ये कर्नाटकात जायला सांगतात, केरळला जायला, कुठं जायला सांगतात? ज्या ठिकाणावरून हिंदू धर्मावरती आक्रमण होतंय त्या पंजाब, गुजरात, राजस्थानला जायला सांगतात. आपल्याला वारकरी म्हणून अभिमान असला पाहिजे. ज्यावेळेस इस्लामिक आक्रमण, इस्लामिक टोळधाडी भारत मातेचे लचके तोडत होत्या, हिंदू धर्मावरती आक्रमण करत होत्या, त्याच वेळेस आमचे वारकरी संत असले नामदेवराय हातामध्ये भगवा पताका घेऊन भारताच्या सीमेवरती हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी 14 वर्ष झगडत होते. विचार करा नामदेवरायाला काय कमी आहे? संतांना भक्ती मार्ग महत्वाचा आहे का धर्मरक्षण महत्वाचं आहे? आम्ही संतांना पंगू, नेबळे, टाळपुटे करून टाकले. आमचं म्हणणं असं संत काहीच करू शकत नाही. संत म्हणजे फक्त आणि फक्त एकच विठ्ठल, विठ्ठलाचं नामचिंतन करणं. दुसरं संत काही करत नाही. तर मला असं वाटतं संत यापेक्षा पलीकडे. संत एका हातामध्ये धर्मरक्षण ठेवतात, दुसऱ्या हातामध्ये भक्ती मार्ग ठेवतात. विचार करा नामदेवरायाला काय कमी आहे? नामदेवराय पंढरीचं वर्णन करतात. आधी रचिली पंढरी मग जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सगळ्या वैकुंठीचं श्रेष्ठत्व सुद्धा ज्या पंढरी नगरीला बहाल करतात ते नामदेवराय पंढरी सोडून 14 वर्ष राहू शकतात. व त्याही पुढचं जाऊन साक्षात भगवंत ज्यांच्या हातचा प्रसाद खातो. प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती, प्रसंगामध्ये जाणार नाही खोलात. पण दामाशेठ बाहेर गेल्यानंतर गोनाई मातेने सांगितलं नामदेवला नैवेद्य घेऊन जा. आणि नैवेद्य घेऊन गेल्यानंतर विठ्ठल नैवेद्य खात नाही. दगडाची मूर्ती काय नैवेद्य खाणार आहे? डोकं आपटून सांगितलं नैवेद्य का नाही तर बघ भगवंताच्या मूर्तीमधून भगवंत प्रकट झाले आणि ते नैवेद्य नामदेवरायाच्या दगडाच्या मूर्तीमधून साक्षात भगवंत प्रकट झाले आणि भगवंत नामदेवरासोबत जेवायला बसतात. नामदेवरा रिकामी वाटी घरी घेऊन गेलेत आणि गोनाई मातेला आई मला भूक लागली.
गोनाई माता म्हणते अरे नैवेद्याचं ताट घेऊन जेवायला बस की. प्रसंग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. गोनाई मातेला सांगितलं नामदेवरायांनी की भगवंत नैवेद्य तर भगवंताने खाल्ला. गोनाई मातेला विश्वास बसेना की अरे दगडाची मूर्ती कसा नैवेद्य खाते. नामदेवाला रडू यायला लागला. खरंच आई अगं भगवंताने नैवेद्य खाल्ला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत सगळा प्रसंग गोनाई मातेने दामाशेठला सांगितला आणि दामाजी शेटांना सांगितलं की तुम्ही आज जा, नक्की नामदेव काय करतोय पहा. परत नामदेवाला नैवेद्य घेऊन पुढे धाडलं. नामदेवरायाला नैवेद्य घेऊन पुढे धाडल्यानंतर नामदेवराय भगवंताच्या समोर उभे राहिले. भगवंताला म्हणते भगवंत आज काय त्रास देऊ नको, आज पण काय बाबा येणार नाही, तू काय नाराज होऊ नको, तू काय उपाशी राहू नको, आज पण तुला माझ्या हातात नैवेद्य खायचा, ये लवकर. आणि भगवंत नामदेवरायाच्या शेजारी नैवेद्य खायला बसतात. नामदेवराय एक एक घास करून भगवंताला भरवतात. हा सगळा प्रसंग त्या गाभाऱ्याच्या बाहेरून दरवाजातून दामाजी शेठ पाहतात. ते म्हणतात 12 वर्ष तुझं उपवासी मारिले, आज नामदेव जेविले. अरे भगवंता तुला 12 वर्ष मी उपवासी मारलं, आज माझ्या नामदेवाच्या हातून तू जेवलायस. विचार करा, साक्षात ज्याच्या हातचं पांडुरंग परमात्मा खातो त्याला नैवेद्य भरवायचं सोडून, ज्याला पंढरीचं महात्म्य जो सर्वश्रेष्ठ वर्णन करतो ती पंढरी नगरी सोडून नामदेवराय 14 वर्ष पंजाब, गुजरात, राजस्थानला का राहिले तर भक्ती मार्गापेक्षा सुद्धा धर्मरक्षण श्रेष्ठ आहे. त्यामुळे संतांना जितका भक्ती मार्ग महत्वाचा आहे त्याही पेक्षा श्रेष्ठ धर्मरक्षण महत्वाचे आहे. कारण धर्म टिकला तरच भक्ती मार्ग टिकणार आहे. विठ्ठल विठ्ठल मला करा ते राहिला अगोदर, आता शेवटी करा नंतर. हा विठ्ठल नामदेवरायांचं जे इतिहास एकनाथ महाराजांचं आहे. नाथ महाराजांच्या, आपण नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतो. किती शांती ब्रह्म आहेत नाथ महाराज. नाथ महाराजांच्या अंगावरती एक मुसलमान गोदावरीच्या स्नानावरून येत असताना 108 वेळा चुकला. नाथ महाराजांनी त्याला 108 वेळा माफ केलं. बाबा तुझ्यामुळं मला 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलं. पण हेच नाथ महाराज मुसलमान अंगावरती थुंकल्यानंतर त्याला माफ करतात का? ते शांती जेवण अंगावरती थुंकल्यानंतर 108 वेळा त्याला माफ करणारे आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे व्यक्तिगत पातळीवरती सगळ्या मोहमायेपासून लुप्त आहेत. कारण ते संत आहेत, त्यांना काय देणं घेणं आहे. तुकोबा म्हणतात मुंग्यानी रावामा सारखाची जीव गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा पासा. त्यांना कसलीच अपेक्षा नाहीये. त्यांना मान धंप चेष्टा ही तो सुकराची विष्ठा, काय देणं घेणंच नाही त्यांना. पण जेव्हा गोष्ट धर्माची येते आणि जनार्दन स्वामी सांगतात की एकनाथा या देवगिरीचा भगवा ध्वज तुला खाली पडू द्यायचा नाहीये, तेव्हा आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज जे हातामध्ये टाळ चिपड्या घेऊन असतात ते हातातल्या टाळ चिपड्या टेकतात, हातामध्ये ढाल तलवार घेतात आणि समोर याला प्रत्येक मुसलमानाचं मुंडकं छाटतात. आपण त्या नाथ महाराजांचे वारसदार लक्षात ठेवा. वेळ प्रसंगी संत सुद्धा भगवंताच्या अवतार कार्याचा वारसा चालवतात. भगवंत धर्मरक्षावया अवतार विषयी तेच संत सुद्धा करतात. धर्माचे पाळणे अपेक्षा वेगळं काय? त्याही पेक्षा पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबारायांनी काय वेगळं केलंय विचार करा. आपल्या प्रत्येक संताने भारत भ्रमण केले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई चौघांनी सुद्धा भारत भ्रमण केले. माऊली भारत भ्रमण करून आल्या.
सोपान काका भारत भ्रमण करून आलेत, मुक्ताई भारत भ्रमण करून आल्यात, निवृत्तीनाथ भारत भ्रमण करून आलेत, नामदेवराय तर 14-15 वर्ष भारत भ्रमण करत होते हिंदू धर्मरक्षणासाठी. नाथ महाराजांचा पराक्रम असा आहे, नाथ महाराजांनी जी भागवतावरची एकादश स्कंदाची टीका लिहिलेल्या टीकेची काशीमध्ये हत्तीमध्ये सोन्याच्या अंबारीमध्ये बसून मिरवणूक निघाली. त्यांनी भारत भ्रमण केलं. समर्थ रामदास स्वामींनी देशभर 1100 मठ मंदिर स्थापन केली, त्यांनी भारत भ्रमण केलं. पण या संतांच्या शृंखलेतील महाराष्ट्रातील एकच संत असा आहे ज्याला भारत भ्रमण करावंसच वाटलं नाही. त्याने सगळ्यांवरती अभंग लिहिलेत. भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळातल्या बाळक्रीडा त्यांनी वर्णिल्या, रामायणाचे प्रसंग वर्णिले, रामावरती लिहितात, महादेवावरती लिहितात, श्रीकृष्णावरती लिहितात, हनुमंतरायावरती लिहितात, सगळ्या तीर्थांचं वर्णन केलंय. पण त्या सगळ्या तीर्थांचं महात्म्य विठ्ठलाच्या पायाशी आणून त्यांनी टाकले. तुका म्हणे विठ्ठलाबाई अवघी तीर्थे घडली काही. सगळ्या तीर्थांचं महात्म्य त्यांनी विठ्ठलाच्या पायापाशी आणून टाकलं. ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. तुकोबरायांनी 12 मावळचा परिसर सोडून देशभर तीर्थाटन केलं नाही. का बरं केलं नाही? त्यांना रामाच्या अयोध्या पाहावीशी वाटली नसेल, कृष्णाचं गोकुळ पाहावंसं वाटलं नसेल, वाटलं असं ना मनामध्ये काहीतरी गंगेमध्ये डुबकी मारून यावी. पण जगद्गुरु तुकोबरायांनी हे सगळं सोडून एकच सांगितलं, पंढरीची वारी आहे माझे आणि गणकरी. सगळ्या तीर्थव्रतांचं पेक्षा श्रेष्ठ तीर्थ कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे आणि त्याची वारी मी करेल. सगळ्या तीर्थांचं महात्म्य पंढरीला आणून टाकलं. सगळं आपलं आयुष्य फक्त आणि फक्त 12 मावळाच्या परिसरात लावलं. का? एवढा सगळा भक्ती मार्ग म्हणून जगद्गुरु तुकोबराय देऊत राहिले, कारण त्यांना छत्रपती शिवरायांसारखा राजा निर्माण करायचा होता. म्हणून तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना उपदेश केला आणि धर्मरक्षणाचे धडे गिरवले. तुकोबराय आणि शिवरायांमध्ये काय काय साम्य माहिती का? 2-3 साम्य सांगतो, जास्त खोलात जाणार नाही. जगाच्या पाठीवरती स्त्रीला आईचा दर्जा देणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तेच तुकोबराय ते अभंगातून सांगतात, तेच तुकोबरायांच्या चरित्रात आहे. जगाच्या पाठीवरती जाती आधारित सैन्य रचना नसलेला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते जगद्गुरु तुकोबराय अभंगातून सांगतात, विष्णुमय जग वेदा वेदा भेद तुकोबरायांच्या शिवरायांच्या चरित्रामध्ये कितीतरी साम्य. तुकोबरायांनी दिलेली शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यामध्ये, अंगामध्ये, चारित्र्यामध्ये, संस्कारामध्ये विनवली. छत्रपती शिवरायांसारखा राजा निर्माण करणं जगद्गुरु तुकोबरायांना तीर्थाटनापेक्षा श्रेष्ठ वाटलं. हेच तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामधून सांगतात.
धर्माचे पाळन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। आम्ही ज्या साधू संतांचा वारसा जपतो, ज्या साधू संतांचं नाव घेतो, त्या साधू संतांनी धर्माच्या पालनासाठी अधर्माच्या खंडनासाठी वेळ प्रसंगी आपल्या आयुष्यातली 14-15 वर्ष हातामध्ये भगवी पताका घेऊन जीवावरती उदार होत धर्माचं प्रचार प्रसार केला। वेळ प्रसंगी स्वतःचा शांती ब्रह्म ही बिरदावली सोडून धर्मरक्षणासाठी हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि वेळ प्रसंगी मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रासे भेदवायचे। स्वतःला मऊ मेना हुनी मऊ मानणाऱ्या तुकोबरायांनी धर्मरक्षणासाठी शिवरायांसारखा राजा निर्माण केला। तत्कालीन परिस्थितीचा विचार करताना इस्लामिक आणि ख्रिश्चन आक्रमण हिंदू धर्माला इतक्या भयानक प्रकारे पोखरत होती की आमच्या साधू संतांना धर्माच्या पालनासाठी पाखंडाच्या खंडनासाठी उभं राहणं आवश्यक होतं। आमच्या साधू संतांनी त्यावेळेचा अधर्म ओळखला, त्यावेळेचं पाखंड ओळखलं। आज आम्ही हिंदू म्हणून आमच्या समोरचा अधर्म ओळखतो का? मुळात आमच्या हिंदूंची अवस्था अशी की आम्हाला आमच्या धर्माचीच लाज वाटते। शुक्रवारच्या दुपारच्या नमाजची गर्दी, रविवारच्या संध्याकाळची चर्च मधली गर्दी आणि आपल्या मंदिरात भंडाऱ्याची गर्दी। भंडारा ठेवला तरी कमी गर्दी, एवढी आपली वाईट अवस्था आहे। धर्मासाठी आम्ही किती जागृत आहोत, किती जागृत आहोत आम्ही। कीर्तन आणि नर्तन जास्त फरक नाही, पण नर्तनाला गाव लोटतं, कीर्तनाला आणून पकडून बसवलं, थांब आता संपत। ही हिंदू समाजाची मानसिकता आहे। जोपर्यंत आम्ही धर्माचं रक्षण करत नाही तोपर्यंत धर्म आमचं रक्षण करण्यासाठी उभा राहणार नाही। धर्मो रक्षिती रक्षिता। आज हिंदू समाज धर्म तर विसरलाय, पण अधर्माचा शत्रू सुद्धा त्याला ओळखू येत नाहीये। आज आमच्या हिंदू समाजाला ग्रासलंय वेगवेगळ्या संकटांनी, त्या संकटांची जाणीव करून देणारे ती जाणीव आपल्यासाठी खूप असेल की आम्ही का साधू संतांच्या विचाराचा वारसा म्हणवणाऱ्या आम्ही का धर्माचं खंडन करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे। पण मुळात अगोदर आम्हाला अधर्म समजला पाहिजे। आज आमच्या हिंदू धर्माला धर्मांतरणाचं ग्रहण लागले। आमच्या वाड्या वस्त्यांवरती, आमच्या उच्च भूवस्तीपासून ते दलित वस्तीपर्यंत कोणत्याही वस्तीमध्ये असेल, कोणत्याही वाडी वस्तीवरती असेल, कोणत्याही गावात असेल, कोणत्याही गल्लीत असेल, अशी गल्ली नाही ज्या ठिकाणी ख्रिश्चन पादरी पोचत नाही।
आमच्याच वाड्यात वस्तीवरती जाऊन, आमच्या गावागावात जाऊन, आमच्याच गल्ल्यांमध्ये जाऊन हे ख्रिश्चन पादरी आमच्याच देवी देवतांच्या मूर्ती अशा प्रकारे अलगद उचलून ठेवतात की आमच्या हिंदू भोळ्या बाबड्या लोकांना कळत सुद्धा नाहीये. छळाने, बळाने, कपटाने, लांगुल चालनाने आमच्या हिंदू धर्मावरती आक्रमण होतोय. कुणीतरी येतो आणि गोळाचं महत्व सांगतो आणि आमची रामकृष्णाची विठुरायाची मूर्ती हटवून त्या ठिकाणी क्रॉस बसवला जातो, येशूची मूर्ती बसवली जाते आणि तिची पूजा सुरू केली जाते. लक्षात ठेवा हिंदू बंधू भगिनींनो, महाराज मंडळींनो, हे दिसतं तेवढं सोपं नाहीये. आज जे आमचा धर्म सोडून निघून जातात ते कदाचित चालू शकतील, पण त्यांची जन्माला येणारी संतती हा हिंदू धर्माचा विरोध करणारी निर्माण होते. उदाहरण म्हणून सांगतो, धर्मांतरणाचं विष किती भयानक आहे. परवा 16 एप्रिल 2020 आम्ही घटना विसरलो, प्रसंग विसरलो, ठिकाण विसरलो, तारीख तर मी सांगितली बुवा. काय झालं होतं 16 एप्रिल 2020 ला? कोण सांगेल मला काय झालं होतं? निलंगेकर, काय झालं होतं महाराज मंडळी? 16 एप्रिल 2020 ला काय झालं होतं? कुठं? 16 एप्रिल 2020 ला आमच्याच भारतामध्ये, आमच्याच महाराष्ट्रामध्ये पालघर सारख्या ठिकाणी 2 साधूंची दगडाने ठेचून हत्या केली गेली. का? आम्हाला सांगितलं गेलं पोरं पळवणारी टोळी होती म्हणून. आता मला सांगा, 2 पोरं पळवणारी माणसाची 2 जणांची टोळी असते का? बर चला, टोळी आहे मान्य केलं, टोळी आहे तर टोळीकडे काय असतं? सगळ्यात अगोदर शस्त्र असतं. त्यांच्याकडे तलवार असेल, त्यांच्याकडे कोयता असेल, त्यांच्याकडे बंदूक असेल, त्यांच्याकडे कुऱ्हाड असेल, त्यांच्याकडे काही नसेल तर छोटा चाकू तर असेल. काय त्या 2 साधूंकडं? काहीच नाही. तरी सुद्धा सगळा जमाव दगड फेकून त्यांना मारतोय, झाडाला दोरीने बांधून बडवतोय, मिळेल ते येणाऱ्या अस्त्राने शस्त्राने त्यांच्यावरती वार करतोय. कधी कुऱ्हाडीने मारलं जाते, कधी कोयत्याने मारलं जाते, कधी काठीने मारलं जातंय. जर ते खरंच पोरं पळवणारी टोळी आहे, 2 माणसांची टोळी नसली तरी टोळी आहे म्हटलं, त्यांच्याकडे शस्त्र विसरले ते असं जरी म्हटलं तरी, जर ते खरंच टोळीतले असते, तुम्ही दगड फेकत मारत असताना त्यांनी एखादा दगड उचलून तुमच्यावर पण मारला असता ना. साधू काय करतात? ते हात जोडतात, अरे आम्हाला का मारताय, आम्हाला मारू नका, आम्ही काय पाप केले, आम्ही तुमचं काय वाईट केले म्हणून हात जोडतात त्यांना. तुम्ही तो व्हिडिओ पहा पालघरच्या साधूंचा. पालघरच्या साधूंना जंगलामध्ये 4 तास दगडाने ठेचून मारलं गेलं. का? हिंदूंनो विसरू नका, त्यांना मारलं गेलं कारण ते हिंदू होते म्हणून. ख्रिश्चन धर्मांतरित वस्तीवरती 2 साधूंना, मला सांगा तुमच्या रस्त्याने कित्येक लोक आपल्या गावाला गेलीत ना कोविड मध्ये, तुम्ही काय दगडी मारत फिरले होय? दिसला की दगड मारायचा. रस्त्याने चाललेल्या गाडीला अडवून ती गाडी थांबून आपल्या इथे गाडी फोडली का कोणी लातूरकरांनी? का नाही फोडली? सगळेच जण आपल्या गावाला चालले होते, सगळ्यांनाच माहिती होतं, पण 2 साधूंना आईच्या अंत्यविधीला जात असताना दगडाने ठेचून मारलं गेलं. का? ते हिंदू होते म्हणून, त्यांच्या अंगावरती भगवी वस्त्र होती म्हणून. आमच्याच भारतामध्ये, आमच्याच महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंत आमच्या वारकरी संतांनी खांद्यावरती भगवी पताका घेऊन पंढरीची वारी केली. छत्रपती शिवरायांनी प्रत्येक गड किल्ला जिंकल्यानंतर प्रत्येक गडावरती जे भगवं निशाण फडकवलं, साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांचं जे निशाण आहे, भगवान श्रीकृष्णांचं जे निशाण आहे, साक्षात हनुमंतराय महाभारताच्या युद्धामध्ये धर्मध्वजा घेऊन जी उभी राहिलेत, बसले, तो भगवा रंग त्या शौर्य पराक्रमाचा तो भगवा रंग अंगामध्ये परिधान केला म्हणून आमच्याच महाराष्ट्रामध्ये 2 साधूंची निर्घुण हत्या केली गेली. लक्षात ठेवा, हे धर्मांतरणाचं बीज वेळीच रोखलं नाही तर हिंदूंनो आहे, हिंदू धर्म संपवल्याशिवाय राहणार नाही. हे दिसतंय सोपं, पण भविष्य आपलं घातक आहे. त्यामुळे या पाखंडाला ओळखलं पाहिजे. जो कोणी आमच्या हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी येईल, आमच्या हिंदूंना लांगुल चालनाने, छळाने, बळाने, कपटाने फोडण्यासाठी येईल,
लक्षात ठेवा, तुकोबरायांचे वारसदार आहे आपण. भले तरी देऊ शब्द वापरता येत नाही आपल्या कीर्तनामध्ये. कासेची वरती भागते आपलं. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी आणू काठी. ते ओळ वेगळी आपल्या सगळ्यांना माहिती, वापरता येत नाही म्हणून चाललंय. पण लक्षात ठेवा, गरज पडली तर आपण विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म मानणार आहे. आपण आपलं धोतर फेडून देऊ, पण आमच्या धर्मावरती कुणी जर आक्रमण करत असेल, लक्षात ठेवा हिंदूंनो, त्याचं डोकं फोडल्याशिवाय राहायचं नाही. तुकोबरायांचा वारसा आहे. पहिला पाखंड धर्मांतरण आणि दुसरं पाखंड आहे आमच्यामध्ये निर्माण झालेला जातीभेद. तू श्रीमंत, मी गरीब, मी उच्च जातीचा, तू कनिष्ठ जातीचा, मी मराठा, मी ब्राह्मण, मी सुतार, मी चांभार, मी कुंभार, मी धनगर, मी माळी, मी वंजारी, मी चांभार, मी दलित, महार, मातंग. एवढा आपल्याला जातीचा अभिनिवेश आहे, एवढा आम्हाला जातीचा अभिमान आहे की आम्ही जातीच्या नादामध्ये आमचा धर्म विसरून गेलोय. मी नेहमी म्हणतो, आहे ना मला अभिमान, मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी सुतार, मी चांभार आहे, मी कुंभार आहे, मला माझ्या जातीचा अभिमान आहे, कधीकधी असलाच पाहिजे. पण महाराज मंडळी लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या जातीपेक्षा 1000 पट जास्त आमच्या धर्माचा अभिमान असला पाहिजे. म्हणून सांगताना मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, मी चांभार आहे, मी कुंभार आहे, जी जात असली आपण असेल, जी जात असेल ती असेल, पण अभिमानाने सांगा, मी मराठा आहे पण मी हिंदू मराठा आहे, मी ब्राह्मण आहे पण हिंदू ब्राह्मण आहे, मी चांभार आहे पण हिंदू चांभार आहे. आधी आपण हिंदू आहोत आणि मग आपल्यासाठी आपली जात आहे. आणि असंच असलं पाहिजे. जर असं नसेल ना, कधीतरी जाऊन त्या बांगलादेश मधल्या लोकांना विचारलं पाहिजे, का रे बाबा, तुझी कोणती जात आहे म्हणून तुझ्या घरामध्ये घुसून तुझ्या माय बहिणीवरती बलात्कार केला जातोय? अरे तुझी कोणती जात आहे म्हणून तुझं प्रेत कत्तल करून रस्त्यावरती लटकवलं जाते? अरे बाबा, तुझी कोणती जात आहे म्हणून तुझ्या मुलीला हातपाय बांधून तोंड बांधून रस्त्यावरती विक्रीसाठी उभं केले? बाबा, तुझी जात कोणती आहे म्हणून तुझ्या बायकोला, तुझ्या आईला, तुझ्या बहिणीला, तुझ्या मुलीला बलात्कार केल्यानंतर मारण्यासाठी काय करतात ते तर गुप्तांगामध्ये नाही ते घुसवून त्यांच्या कत्तली केल्या जाते. बांगलादेशमध्ये होणारे अन्याय, अत्याचार हे मराठा, ब्राह्मण, सुतार, चांभार, कुंभार, धनगर, माळी, तेली पाहून होत नाही, तर ते अन्याय अत्याचार होतात ते हिंदू म्हणून. जर महाराष्ट्राचा, भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल, हिंदूंनो लक्षात ठेवा, आम्हाला आमच्यासाठी अगोदर जात नाही तर धर्म असला पाहिजे. विठ्ठल हे दुसरं पाखंड. आणि याही पेक्षा वाईट, आम्हाला परकीय आक्रमण कळतच नाहीये. गुरु तुकोबराय काय म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये, नामरूपी बीज टिकलं पाहिजे. ते कसं? ते जर टिकवायचं असेल आधी बाह्य आक्रमण पण समजून घेतली पाहिजे ना. जर आम्हाला आमचं नामरूपी बीज टिकवायचं, नाम कुठं घेतलं जाईल? पाकिस्तानमध्ये नाम आहे का? अफगाणिस्तानमध्ये आहे का? काश्मीरमध्ये विठ्ठलाची पूजा केली जाते, असं काय आहे का? बांगलादेशमध्ये आता श्रीकृष्णाची आरती होती, ते दिवाळीला फटाके फोडले जाते, असं काय आहे का? नामरूपी बीज कुठं टिकलं? टिकेल कुठे टिकेल? भारतामध्ये, लातूरमध्ये, निलंगामध्ये कुठे टिकेल? तुम्ही घाबरू नका, बिंदास बोला, आपणच आहे, काय घाबरायचं? कुठं टिकेल? जिथे हिंदू असेल तिथे टिकेल. भारतामध्ये पण नाही टिकणार. भारत पण तुटलाय 4 वेळा. लक्षात ठेवा, जर हिंदू टिकला तरच नाम टिकेल. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे तुकोबराय एका अर्थाने म्हणत असले नाम टिकवायचे तर त्यांचं म्हणणं हिंदू धर्मच टिकला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची अम्हा करणे काम बीज वाढवावे नामाचं बीज वाढवायचं असेल, तुकोबरायांचा वारसा जतन करायचा असेल तर नामाचं बीज कशा कशामुळे संपते ते कळायला पाहिजे. आज हिंदू समाजासमोर जशा अंतर्गत समस्या आहे, पाखंडाच्या समस्या आहेत, जातीभेदाचा असेल, धर्मांतर असेल, बाह्य स्वरूपातली प्रचंड मोठ्या प्रमाणाचे आक्रमण हिंदू धर्मावरती होतात. त्यातलं पहिलं आक्रमण आहे फूड जिहाद. फूड जिहाद म्हणजे काय? अन्नाच्या माध्यमातून आमच्या हिंदूंवरती केले जाणारे विष प्रयोग. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपला आहार कसा पाहिजे? युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सा. आपण काय खातोय? आपण काय खातोय? एकादशी पाळतो आपण सगळे, आपण वारकरी. किती जणांनी एकादशी हातवरती करा? उपवासवाले हातवरती करा. नवरात्र 16 सोमवार, 16 शनिवार, 16 काय गुरुवार, एकादशी, शनिवार, सोमवार सगळे पाळतो ना, हातवरती करा बरं जरा. हा, सगळ्यांनाच उपवास आहे. काय खातो उपवासाला? काय खातो उपवासाला? खिचडी, केळी, अजून काय खाता? खजूर खाता? खजूर. जाईल ते आमची लोक लय उचल म्हणतात आम्ही खातच नाही म्हणून. काय खातो? आमचा हिंदू तर खातो, आपण खात नाही. हिंदू काय खातो? खजूर खातो. खजूर दुकानामध्ये जातो म्हणतो खजूर द्या खजूर. आणि कसं पाहिजे माहिती का? जरा आहे ना दाताला बी काढायला त्रास होतो, बी काढलेलं खजूर द्या, सीडलेस द्या. सीडलेस खजूर खातो आमचा हिंदू समाज. एकादशीला एक खजुराची बी कशी काढतात माहिती का? कशी काढतात खजुराची बी? सगळेच हसता, बोला काय तोडून काढतात. कशाने काढतात? कशाने काढतात? दाताने काढतात. दाताने. जो गाई खातो, जो गोमांस खातो, जो मांस, मच्छी, मटण खातो, ज्याला नायनाटी आजार असू शकतात, तो नायनाटी व्यसन करतो, तो व्यक्ती खजुराची बी तोंडाने काढतो. ते पॅकेट तयार होतं, ते दुकानामध्ये येतो आणि आम्ही जाऊन ते खरेदी करतो. विचार करा, आम्हाला एकादशीला आमच्या उपवासाला शेजारच्या ताटातलं उष्ट चालत नाही, नवरा असो नाही तर बायको असो. इथं आपण येवणी माणसाच्या दाताने काढलेल्या खजुराचं एकादशीला सेवन करतोय. आम्हाला विठ्ठल पावणार आहे का आमचा? फूड जिहाद आहे, वेगळं काही नाही. आम्ही भोळे आहोत, आमची भक्ती श्रेष्ठ आहे, पण या माध्यमातून आम्हाला काय खायला घातला ते आपण पाहतच नाही. आता आपण सगळे माळकरी, जे माळकरी नाही त्यांच्या अटी. परवा निपाणीमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालाय. तिथं एक जिहादी मुस्लिम
मासे विक्रेता मासे विकतोय आणि मासे विकता विकता प्रत्येक माशाच्या पोटामध्ये किडनी खराब होणारी गोळी टाकतोय आणि त्या गोळ्या टाकून ते मासे हिंदूंना विकतोय. असं तो कित्येक वर्ष झालं करत होता. पोलिसांनी पकडलं म्हणून सापडला. विचार करा किती लोकांची त्यांनी किडनी खराब केली असेल. चिकन मटन खाणाऱ्यांनी पण विचार करा, इकडं मासे भेटत नाही, कसं काय भेटत बघा. आधी माळा घाला म्हणजे टेन्शनच नाही. तरी सुद्धा घातले तरी अडचण आहे. परवा पुण्याचा व्हिडिओ आहे, पुणे आणि धारावीचा व्हिडिओ आहे. एक भाजी विक्रेता जे आधी भाजी विकतोय आणि भाजी विकता विकता ऊन लागलं, बिचाऱ्याची भाजी सुकली. काय करायचं बा, भाजी ताजी केली पाहिजे. मग काय, जरा पाणी शिंपडलं पाहिजे. बिचाऱ्याकडे पाणी नव्हतं, पाण्याचा नळ शोधला, नळ पण सापडला नाही. काय करायचं, शेजारून सुंदर सुवासिक गटार वाहत होतं. म्हटलं काय हरकत आहे, हिंदूंना काय कळतंय. मेथीची भाजी घेतली, घंगाळली, परत फ्रेश मेथी म्हणून स्टॉलवर ठेवली. आमची माय माऊली जाते, आमचा पुरुष जातो, बायकोने सांगितले चांगली खरेदी करून या, फ्रेश मेथी घेऊन या. आणि त्या भैयाच्या ठेल्यावरची मेथी घेते, घरी जाते, घरी जाऊन मेथीची भाजी करते, सगळं कुटुंब मस्तपैकी खातं. आणि आमची माय माऊली म्हणती, भैया की मेथी बहुत अच्छी थी. काय खात अच्छी थी, गटरातली मेथी खातोय आम्ही. त्या डोंबिवलीचा व्हिडिओ आहे, तुम्ही व्हिडिओ पहा सगळे. ह्याच महिन्यातल्या 2 महिन्यातलं जुनं काय नाही, सगळं नवीन नवीन सांगतोय. रोज घडतंय काही ना काही. त्या डोंबिवलीमध्ये एक जिहादी फळ विक्रेता फळ विकायला बसला. फळ विकता विकता बिचाराला लघुशंकेला आली. आता लघुशंकेला आल्यावरती जायचं कुठं त्याला कळेना. एवढा मोठा फळाचा धंदा टाकून कसं जायचं, म्हणून त्याने काय केलं, प्लॅस्टिकची पिशवी घेतली, त्यातच लघुशंका केली. आणि त्यानंतर ते पाणी फेकायचं कुठं, जमिनीवरती फेकलं तर कचरा गेला, म्हणून सगळ्याचे सगळं पाणी घेतलं आणि त्याच पाण्याने सगळी फळं धुतली आणि ती फळं हिंदूंना विकतोय. सगळं सगळं दिसतंय, पण आम्ही हिंदू सुधरत नाही. लक्षात ठेवा हिंदूंनो, जर आम्ही या सगळ्यांकडनं खरेदी करत राहिलो, 3 महिने खूप झाले तुम्हाला मला यांना नपुसक करण्यासाठी. जर तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढ्या निरोगी, आरोग्यदायी आणि पुढचं मुळात जन्माला घालायच्या असतील ना, तर एक संकल्प करा, ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा. आम्ही हिंदूंनी फक्त आणि फक्त हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे. जर आमच्या खरेदीमुळं आमच्या धर्माच्या शत्रूंच्या ताकदीमध्ये वाढ होत असेल तर आमच्या जगण्याला काही अर्थ नाही. महिला मंडळाची जास्त जबाबदारी आहे. तुम्ही गृहमंत्री आणि तुम्हीच अर्थमंत्री, हे बिचारे रुपया खर्च करत नाही. तुम्ही ठरवता कुठं खर्च करायचा. तुम्ही संकल्प करा, आमची खरेदी फक्त आणि फक्त हिंदूंकडूनच असेल. त्याही पेक्षा वाईट नवीन प्रकार आलाय, बिझनेस जिहाद. वरती नाव टाकायचं, रामकृष्ण हरी अमृततुल्य, विठ्ठला प्युअर व्हेज हॉटेल, शुद्ध शाकाहारी, श्रीकृष्ण बेकरी. आमचा हिंदू बिचारा म्हणतो, नाही नाही महाराज तुम्ही म्हटलेत ना हिंदूंकडूनच खरेदी करायची. बघा त्याचं नाव आहे रामकृष्ण हरी, राहून मी चहा पिणार आहे. बघा त्याचं नाव आहे विठ्ठला प्युअर व्हेज शुद्ध शाकाहारी हॉटेल. बघा श्रीकृष्ण बेकरी, कृष्णाच्या नावाची बेकरी. आमचा हिंदू बांधव असेल, खरेदी करतो आम्ही आणि खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी आता काही कॅश द्यावी लागत नाही. क्यूआर स्कॅन करतो, क्यूआर स्कॅन केलं, नाव काय असतं, काय नाव असतं आपल्याला माहितीये, मोहम्मद, अब्दुल, युसुफ. असं चालत, असं खात नाही ना तर असं खायला घालतात तुम्हाला. खायला घातल्याशिवाय काय भागणार नाही त्यांचं. जर टिकवायचं असेल ना तर प्रत्येक विष आम्ही ओळखलं पाहिजे हिंदू म्हणून, नाहीतर आमचा हिंदू धर्म टिकणार नाही. त्याही पेक्षा वाईट पॉप्युलेशन जिहाद आहे. लोकसंख्येचा वाढता विस्फोट. आपल्याला काही गोष्टी ऐकायला रुचत नाही, पटत नाही, आवडत नाही. आज देशामध्ये 1.22 हिंदू जन्माला येतात, त्यावेळेस 2.62 अहिंदू जन्माला येतात. मुसलमान ख्रिश्चन टाका जाऊन भांडे काय लपवायचं, खरं येते खरं. एक हिंदू जन्माला येतो त्यावेळेस 2.5 मुसलमान ख्रिश्चन जन्माला येतात. विचार करा, आज आमची लोकसंख्या 100 कोटी आहे, त्यांची 30 कोटी आहे. आजपासून 20 वर्षांनी आमची लोकसंख्या 150 कोटी असेल, त्यांची लोकसंख्या 75 कोटी असेल. आजपासून पुढच्या 50 वर्षांनी आमची लोकसंख्या 225 कोटी असेल, त्यांची सुद्धा लोकसंख्या 225 कोटी असेल.
मग जिथं हिंदू आणि मुसलमान समसमान आहेत त्या सगळ्या देशातल्या ठिकाणांची काय अवस्था आहे? बंगालमध्ये काय सुरू आहे, केरळमध्ये काय सुरू आहे, काश्मीरमध्ये काय झालंय? जर हिंदूंनो आम्हाला आमच्या महाराष्ट्राचा, आमच्या निलंग्याचा, आमच्या लातूरचा, आमच्या मराठवाड्याचा, बांगलादेश, केरळ, बंगाल, काश्मीर होऊ द्यायचा नसेल ना, हिंदूंनो लक्षात ठेवा, या पॉप्युलेशन जिहादच्या संकटापासून आम्हाला जागृत राहावं लागेल. आम्हाला कळतच नाही काय चाललंय, आम्ही विचारच करत नाही. एवढ्या भयानक प्रकारे हिंदू धर्म संपवण्यासाठी आज प्रयत्न केले जातात, पण आम्ही हिंदू त्यांनी थोडा वेळ हिंदूंची भूमिका घेतलेली झोपण्याची. तुम्ही जागा केलं आज भारतामध्ये अशी कितीतरी ठिकाणी, मी लातूरला मागे गेलतो, गंज बोलाय माहितीये सगळ्यांना काय तिथल्या हिंदूंची अवस्था. या वस्तीमध्ये गेलो तिथं पाठीमागे मी 30% हिंदू 70% मुसलमान एवढंच गणित आहे. रस्त्यावरती एवढा चौक असेल असं मस्त म्हणजे 200 टुकार बसले होते कट्ट्यावरती. म्हटलं का बरं दिवसा काय करतात? म्हणजे काहीच काम नाही, महाराजांना रिकामेच असतात. म्हटलं असं का? संध्याकाळी किती असतात? 700-800 असतात. म्हटली संध्याकाळचे 700-800 आमच्या हिंदू महिलांचं काय? काय नाही म्हणे महाराज, आपल्या हिंदू महिलांनी सूर्यास्तानंतर इथं घराबाहेर पडायचं नाही. कुठली परिस्थिती आहे लातूर मधली? आता यो प्रसंग मी आंबेजोगाईत सांगितला, महाराज ते गंजगोळ्याचा आमच्या आंबेजोगाईत दिवसा कोणी जाऊ शकत नाही असे बोलले. 99 हिंदू घरांमध्ये एक मुस्लिम घर सुखाने राहतं का नाही राहत? राहतं ना. 99 मुस्लिम घरामध्ये एक हिंदू घर राहील का? राहील का? मग जर आम्ही आज जागे नाही झालो तर जागे कधी होणार आहे? या पॉप्युलेशन जिहाद विरुद्ध आम्हाला जागं व्हावं लागेल. याहीपेक्षा वाईट लव जिहाद आहे. आज आमच्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं जातंय, त्यांना प्रेमामध्ये फसवलं जातंय, त्यांचं धर्मांतरण केलं जातंय. आणि या मुलींचा वापर कशासाठी केला जातो? 4 प्रकारे. प्रसंग कोणताच सांगणार नाही, कीर्तनाची वेळ आपली संपत आली. 4 प्रकारे या मुलींचा वापर केला जातो. पहिलं, या मुलींसोबत लग्न केलं जातं. या मुलींसोबत लग्न करून त्यांचं धर्मांतरण केलं जातं. अगोदर धर्मांतरण मग लग्न. आमच्या इथं -1 होतं. किती होतं? -1. पलीकडे किती वाढतात? 3, 4, 5. त्यांची मर्जी किती वाढते. मुलीचं आयुष्य तर नरक बनतं, पण आमचीच मुलगी आमच्या धर्माविरुद्ध उभी राहते. एक. दुसरं, काही मुली टिकतात, ज्या टिकत नाही त्यांचं काय होतं? तलाक तलाक तलाक. तू वेगळं राहा, माझं मी वेगळं राहतो, म्हणून तिला तलाक दिला जातो. ती आपलं एकटं आयुष्य कंडते ना, तिला सासर आपलं राहतं ना माहेर आपलं राहतं. तिसरा प्रकार काय आहे? तिसरा प्रकार याही पेक्षा वाईट, ज्या मुली टिकतात त्यांचं ठीक आहे, नाही टिकत त्यांचं ठीक आहे, पण ज्या विरोध करतात त्यांचं काय होतं? महालक्ष्मी सारख्या 52 तुकड्यामध्ये फ्रीजमध्ये सापडतात, नाही तर श्रद्धाताई वालकर सारख्या 35 तुकड्यांमध्ये सुटकेस मध्ये सापडतात. जर आमच्या मुलीला सुटकेस मध्ये आणि फ्रीज मध्ये पाहिजे नसेल तर लक्षात ठेवा, हिंदूंनो, हिंदू म्हणून एकत्र आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. याही पेक्षा वाईट काय? ज्या मुली लग्न करून जातात त्यांचं ठीक आहे, ज्या लग्न केल्यानंतर वेगळ्या होतात त्यांचं ठीक आहे, ज्यांची कत्तल होती त्यांचंही ठीक आहे. हिशोब तरी लागतो. गेल्या वर्षभरामध्ये 1 लाख हिंदू मुली बेपत्ता आहेत. काही हजार मुलींची लग्न झाली, काही शेकडा मुली आणि माघारी आणल्या, काही डझनभर मुलींची कत्तल झाली, पण उरलेल्या 90-95 हजार मुलींचं झालं काय? या सगळ्यांना बळजबरीने वेश्या व्यवसायात ढकललं जातं, किंवा या सगळ्यांची कत्तल करून त्यांच्या अवयवांची विक्री केली जाते, किंवा याच आमच्या मुलींना आमच्याच हिंदू धर्माविरुद्ध ISI सारख्या संस्थांकडून वापरलं जातं. म्हणून हिंदू या लव जिहादच्या भोगापासून सावध व्हा. याही पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे लँड जिहाद आहे. वक्फ बोर्ड सगळं संपून टाकायचं, आपण ठेवायचं नाही. समजून तरी घ्या. वक्फ बोर्डाची समस्या याही पेक्षा भयानक आहे. 1960 साली
वक्फ बोर्डाची निर्मिती भारतामध्ये झाली आणि 0 एकर जमिनीचं मालक असलेलं वक्फ बोर्ड आज देशामध्ये सर्वात श्रीमंत अशा 10 लाख एकर जमिनीच्या संपत्तीचं मालक आहे। ही सगळी संपत्ती कशाच्या आधारावरती मिळवली? तर भोळ्या भाबड्या हिंदूंच्या जमिनी छळाने बळाने कपटाने वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यामध्ये गिळंकृत केल्या आणि वक्फचा अर्थ आहे इस्लामचं दान। एकदा वक्फ झालेली गोष्ट परत हिंदूंची होऊ शकत नाही। तुमच्या बांधावरती एखादा पीर बाबा उगवतो रात्रीमध्ये आणि तो पीर बाबा उगवला की त्याच्या आसपास दर्गा तयार होतो आणि तो दर्गा तयार झाला की त्याच्यावरती मोहर लागते, ही जागा वक्फ बोर्डाची आहे आणि ती जागा वक्फ बोर्डाला दान दिली जाते। अशा लाखो एकरच्या जमिनी आज वक्फ बोर्डाने गिळंकृत केल्या। आपल्या मढीमध्ये संत कानिफनाथांचं देवस्थान, त्या देवस्थानच्या सगळ्या डोंगरावरच वक्फ बोर्डाने दावा मारला, सांगितलंय वक्फ बोर्डाचं आहे, संत कानिफनाथांचं देवस्थान नाही। 2 वर्षापूर्वी गुहामध्ये हेच करून वक्फ बोर्डाने 40 एकर जमीन संत कानिफनाथ महाराजांच्या समाधी स्थानासकट मिळवली। तिथं संत कानिफनाथ महाराजांची समाधी एवढीच आहे, आपण जेवढं उभं राहिलं तेवढी, पण शेजारी 3 गुंठ्यामध्ये 4 मजली मशीद उभी केली। परवा एकादशीला आमचा वारकरी भजनाला तिथे गेला होता, तर काठ्यांनी बडवून आमच्या वारकऱ्यांना हाकललं, सांगितलं की आमच्या पीर बाबाची जागा आहे, तुमच्या कानिफनाथांची नाही, इथं भजन करता येणार नाही। आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमच्याच आराध्यांच्या समोर आम्ही भजन करू शकत नाही का? वक्फ बोर्डाने जमीन पळवली म्हणून आमची असताना सुद्धा त्या वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार आहे। ते पाहिजे ते जमीन त्यांची घेऊ शकतात, त्यांना वाटलं ही जमीन त्यांची आहे मग त्यांची होऊन जाते, असा कायदा आहे, मी नाही सांगत। त्यामुळे जर या वक्फ बोर्डाच्या विरुद्ध आज आम्ही हिंदू म्हणून एकत्र आलो नाही तर आमचा हिंदू धर्म टिकणार नाही। या सगळ्यासाठी हिंदू म्हणून आम्हाला काही ना काही उत्तर शोधावी लागतीलच। विठोबा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हे जेव्हा करणे काम बीज वाढवावे। जे ज्ञानोबा तुकोबांनी केलं, जे नाथ महाराजांनी केलं, जे नामदेवरायांनी केलं, ते करणं आपला वारकऱ्यांचा हिंदूंचा धर्म आहे। धर्माचे पालन करणं, पाखंडाचं खंडन करणं, नामरूपी बीज वाढवणं। जर आम्ही आज या सगळ्यासाठी उभं राहिलो नाही तर भविष्यातले धोके हिंदू म्हणून प्रचंड भयानक असतील। तर या सगळ्यावरती उत्तर शोधलं पाहिजे, त्यांनी शोधलेलं आहे। जे आमचा धर्म संपवण्यासाठी उभे राहिले त्यांनी उत्तर शोधले। काय ते उत्तर? तर MVP। आता काय आहे MVP? मुस्लिम वोटिंग पॅटर्न, एक गठ्ठा मतदानाचा धडा। लोकसभा 2024 ला मुसलमानांनी देशभरामधून, मशिदींमधून, मदरशांमधून फतवे काढले। फतव्यांसाठीच्या देशभर सभा घेतल्या गेल्या आणि त्या सभांमधून मुस्लिम मौलांनी, धर्मगुरूंनी सगळ्या मुस्लिम समाजाला ठणकावून ओरडून सांगितलं, जो म्हणतो मी राम मंदिर बांधलं, जो
जो म्हणतो मी कलम 370 रद्द केलं, जो म्हणतो जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा आहे, जो म्हणतो मी पाकिस्तान आणि बांगलादेशला हिंदूंना भारताचं नागरिकत्व देईल, जो म्हणतो मी भारतामधून बांगलादेश आणि रोहिंग्या हाकलून देईल, अशाला मतदान न करता जो हिंदू धर्माच्या विरोधामध्ये उभा राहील त्याला मतदान करायचं। आणि देशभर अभूतपूर्व मतदानाची लाट आली। तुम्ही सुद्धा तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळपासच्या मुस्लिम बहुल बूथमध्ये पाहिलं असेल, स्वतःच्या खर्चानी सगळे जण जिथं असेल तिथून आपापल्या गावामध्ये जाऊन मतदानाला रांगा लावायला लागले आणि देशभर मुसलमानांनी एक गठ्ठा हिंदुत्वाच्या विरोधामध्ये मतदान केलं। मुसलमानांची या निवडणुकीतील घोषणा होती, पहिले अपना भाई बाद में हिंदुत्वद्रोही अगर बचा तो सपाई, म्हणजे सपाला मतदान करायचं। तिसऱ्या वेळेस यूपी मध्ये सगळ्यात जास्त मतदान सपाला मुसलमानांनी केलं। निवडून येत असेल तर आपला भाऊ महत्वाचा आहे, नसेल येत तर हिंदुत्वाच्या विरोधात जो उभा राहील तो महत्वाचा आहे, आणि कुणी नसेल तर सपावाला महत्वाचा आहे, असं म्हणत देशभर हिंदुत्वाच्या विरोधामध्ये मुसलमानांनी मतदान केलं। धुळ्यामध्ये काय झालं माहितीये ना आपल्या सगळ्यांना, माहितीये ना? धुळ्यामध्ये धुळे लोकसभेमध्ये 6 विधानसभा आहेत, त्यातल्या 5 विधानसभांमध्ये हिंदू हितवादी पक्षाचा उमेदवार 2 लाख मतांनी आघाडीवरती असताना शेवटचा मुस्लिम बहुल मतदारसंघाच्या पेट्या फोडल्या गेल्या आणि देशाच्या इतिहासामध्ये जे नाही घडलं ते धुळेकरांनी करून दाखवलं। 2 लाखाचं लीड होतं, शेवटच्या 4 फेऱ्यांची मोजणी बाकी होती, फक्त आणि फक्त 1 विधानसभा मोजायची बाकी होती। शेवटच्या विधानसभेची मोजणी झाली आणि शेवटच्या 4 फेऱ्यांमध्ये देशातला सगळ्यात मोठा अभूतपूर्व निकाल लागला। 2 लाखाचं लीड तोडून 4,500 मतांनी हिंदुत्वद्रोही उमेदवाराचा विजय झाला। एक गठ्ठा मतदान मुसलमानांनी एकही मत हिंदू हितवादी पक्षाला दिलं नाही। खूप लांब कशाला, कानपूरमध्ये एका गावामध्ये 532 घरं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून बांधली गेली। किती घरं? इथं 2100 मुस्लिम मतदान आहे, इतर धर्माचं मतदानच नाही, ना हिंदू ना ख्रिश्चन। किती मतदान आहे? 2100। सगळ्याच्या सगळं कोण आहे? मुस्लिम धर्मीय। 532 घरं त्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेतून, म्हणजे प्रत्येक घर बांधलं गेले सरकारमुळं, प्रधानमंत्रीमुळं। पण तो प्रधानमंत्री जय श्रीराम म्हणतो म्हणून त्याला मतदान करायचं नाही, म्हणून ते 2100 पैकी किती मतदान झालं असेल? तुम्ही खाताय सरकारचं, राहताय सरकारच्या घरात, गॅस सरकारचा, लाईट सरकारची, थोडक्यात मोदींनी सगळं दिलंय, पण त्या मोदीला किती मतदान केलं त्यांनी माहितीये का? भोपळा दिला, भोपळा, भला मोठा भोपळा। त्या धर्मासाठी मतदान करायचं, सगळ्याच्या सगळ्या स्कीम्स वापरून घर, गॅस, लाईट, पाणी सगळं मिळवून त्यावेळेस मतदान करायची वेळ येते ना, त्यावेळेस त्यांना स्वतःचा धर्म आठवतो। मग हिंदूंनो, मला तुमचं, माझं तुम्हाला आव्हान आहे, जर मुसलमान मुसलमान म्हणून मतदान करत असतील, जर ख्रिश्चन ख्रिश्चन म्हणून मतदान करत असतील, तर हिंदूंनी हिंदू म्हणूनच मतदान केलं पाहिजे। जर आम्ही आमचा धर्म सोडला तर भविष्यात काही शिल्लक राहणार नाही। त्यामुळे संकल्प करा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा। तुम्हाला एखादा व्यक्ती आवडत नसेल तरी त्याला भगवा सिंदूर फासून योग्य ठिकाणी पाठवलं पाहिजे, हे तुमचं कर्तव्य लक्षात ठेवा। आपल्या समोर उमेदवार उभे नाहीयेत, कुणाला जिंकवायचं कुणाला हरवायचं हा प्रश्न नाहीये। कोण मुख्यमंत्री होणार, कोण पंतप्रधान होणार हाही विषय नाहीये। आम्हाला हिंदुत्व आधारित मतदान प्रक्रिया विकसित करायला लागेल। आमची मतं घ्यायची, तिकडे चादरी चढवायच्या, हे जर हिंदू सहन करत बसले तर आपल्या मंदिरांमध्ये एक वेळ अशी येईल की आमची माणसं सोडून बाकीची माणसं घुसलेली असतील। जर आम्हाला आमचा धर्म टिकवायचा असेल तर हिंदू म्हणून एकत्र येणं ही काळाची आवश्यकता आहे। बटेंगे तो कटेंगे, जर वाटलो गेलो तर तुटल्याशिवाय राहणार नाही। तर परवा एका मुस्लिम मौलाने आवाहन केले, जे हिंदू साधू संतांच्या बाजूने असतील त्यांना मुसलमान मतदान करणार नाही, फतवा काढलाय परत। जे जे
हिंदू साधू संतांच्या बाजूने बोलतील, उभे राहतील, त्यांना मुसलमान मतदान करणार नाही. जर मुस्लिम मौलाना म्हणत असेल की हिंदू साधू संतांची बाजू घेणाऱ्यांना मतदान न करता हिंदू साधू संतांना विरोध करणाऱ्यांना मतदान करायचं, तर हिंदूंनी पण छाती ठोकपणे सांगितलं पाहिजे आम्ही त्यांनाच मतदान करू जे हिंदू साधू संतांची बाजू घेतील. मुसलमानांचं लांगुल चालन करणाऱ्यांना तुमच्या मतांचं दान तुम्ही दिलं, लक्षात ठेवा जाळायला स्मशान सुद्धा हे शिल्लक ठेवणार नाही. म्हणून ज्ञानोबा तुकोबांचा वारसा लक्षात ठेवा. धर्मरक्षणासाठी जे जे करावं लागलं ते, भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माती अनुकाठी संकल्प करा. जर आम्ही आमचा धर्म टिकवला नाही तर भविष्यामध्ये आमचा राष्ट्र, आमचा समाज काही टिकणार नाही. त्यामुळे आमचा धर्म टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं हेच आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि आजची झालेली कीर्तन सेवा परमपित्या पांडुरंगाच्या चरणी, माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला पुनर्वंत. ज्ञानेश्वर